जेव्हा दोन दिग्गज खेळाडू एकाच कालखंडात खेळतात ना, त्यावेळेस त्या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये तुलना ही नेहमीच होते आणि त्यांच्या स्पर्धाही असते. पण मित्रांनो, जेव्हा हे दोन दिग्गज खेळाडू एकाच संघाकडनं खेळतात, एकाच उद्देशाने खेळतात, तेव्हा त्या संघाची कोणत्याच संघाबरोबर तुलनाही होत नाही आणि तो संघ अपराजित होतो. काहीसं असंच झालेलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीजच्या दरम्यान. ऑस्ट्रेलियाने सिरीज जरूर जिंकली आहे. 3 वनडे सामन्यांची ही मालिका होती. ती मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 जिंकलेली आहे. तिसरा वनडे सामना जो भारताने खेळला होता, त्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी जी अफलातून फलंदाजी केलेली आहे, मी त्याच्याबद्दल बोलतो. हे दोघं दिग्गज जे आहेत, या दोघांनी आपल्या नावारूपाला साजेसा असा खेळ या तिसऱ्या सामन्यात केला होता आणि भारत इतके दिवस का बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, का एक विश्वविजेता संघ म्हणून ओळखला जातो, हे यांच्या या खेळीनंतर नक्कीच कळून आलं असेल. त्या दोघांनी या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सामन्यात येण्याची कुठेही संधी दिलेली नाही. शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ज्याप्रमाणे फटकेबाजी केली, अफलातून होती. विराट कोहलीला खरं तर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान फारसा सूर गवसलाच नव्हता. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये त्याने एकही धाव कमावलेली नव्हती. तिसऱ्या सामन्यामध्ये ज्यावेळेस त्याने पहिली धाव घेतली, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जो होता, तो एखाद्या लहान मुलासारखा होता आणि तो बरंच काही बोलून जाणारा होता. तुम्ही नक्कीच हा अनुभव सर्वांनी घेतलेला असणार आहे. एवढा दिग्गज फलंदाज, इतक्या धावा खोऱ्याने ओढलेल्या आहे त्याने, पण एका धावेसाठी व्याकुळ झाला होता आणि ज्यावेळेस ती धाव त्याला भेटली, त्याच्यानंतरचा जो विराट कोहली होता, तो आपल्या सर्वांना परिचयाचा आहे. कुठेही संधी दिली नाही ऑस्ट्रेलियाला त्यांनी या सामन्यात परत येण्याची. सामना अगदी सहजरित्या त्यांनी भारताच्या खिशात टाकला होता. दिग्गज खेळाडूंची आणखीन एक गोष्ट म्हणजे ते सामना अर्धवट कधीच सोडत नाहीत, ते सामना संपवतात. विराट कोहली आणि रोहित शर्माने हेच केलं. सामना भारतासाठी पूर्ण केला, संपवला. अर्धवट रन काढून राहिलेला सामना बाकीच्या फलंदाजांसाठी सोडला नाही आणि हे खूप महत्वाचं असतं. मित्रांनो, आपण आज चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये की ही जी ऑस्ट्रेलिया बरोबर वनडे मालिकाची होती आपली भारताची 3 सामन्यांची, या मालिकेमधनं नक्की भारताला काय मिळालं आणि ऑस्ट्रेलियाला काय मिळालं, यासाठी मी आता हा व्हिडिओ खरं तर बनवतोय. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्हीही संघ सध्या ट्रान्झिशन फेज मधनं जात आहेत. ट्रान्झिशन फेज म्हणजे काय, की ज्या वेळेस सिनियर खेळाडू रिटायर होतात आणि युवा संघाकडे ही जबाबदारी सोपवली जाते, ही असते ट्रान्झिशन फेज. सो भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्हीही संघ सध्या या दरम्यान जात आहेत. भारताकडे एक आहे की भारताची जर का ट्रान्झिशन तुम्ही पाहिलं असेल की सौरव गांगुलीकडनं धोनीकडे आली, धोनीकडनं विराटकडे आली, विराटकडनं रोहितकडे, रोहितकडनं आता शुभमन गिलकडे ही कॅप्टन्सी जाते. सो भारताने ही जी ट्रान्झिशन फेज आहे, ही मागच्या 15-20 वर्षात अगदी सहजरित्या आणि खूप सुलभतेने हाताळलेली आहे, खूप व्यवस्थितरित्या हाताळलेली आहे ही फेज. सो भारताचा हाच प्रयत्न आहे आणि हाच उद्देश 2027चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून निवड समितीने शुभमन गिलला कॅप्टनशिप दिलेली आहे आणि त्याच्या नेतृत्वात विराट कोहली आणि रोहित शर्मा कदाचित यांना ही जबाबदारी दिलेली आहे की या दोघांनी जी आहे कॅप्टनशिप, इथून हे साधा हँडओव्हर करावी सर्व गोष्टी आणि मैदानावरती शुभमन गिलने या दोघांकडनं या गोष्टी शिकाव्यात. या दृष्टीने कदाचित हा सामना, ही जी वनडे सिरीज होती, ही खूप भारताच्या दृष्टीने महत्वाची होती. मित्रांनो, एक लक्षात घ्या की खेळाडू कितीही मोठा असू देत, मग भले तो विराट कोहली असू देत, रोहित शर्मा असू देत किंवा आणखीन कोणीही असू देत, सामन्यामध्ये खेळण्यासाठी खेळाडूला फक्त स्किलवरती अवलंबून राहता येत नाही. डेफिनेटली त्या खेळाडूकडे सामन्याचे, क्रिकेट खेळण्याचे हे स्किल असलंच पाहिजे, त्याशिवाय तो क्रिकेट खेळू शकणार नाही. पण त्याचबरोबर त्याच्याकडे आत्मविश्वास असायला हवा, त्याच्याकडे त्याचा फॉर्म असायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं, संघासाठी जिंकण्याची भूक जी असते ना, ती असायला हवी. आणि मला वाटतं की भारताला हे जोखण्याची, हे चाचपण्याची संधी होती, ती या मालिकेत होती आणि भारताने ते केलेलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना खरं तर सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाहीये. मैदानावरचा धावांच्या बाबतीत असा कोणताही विक्रम या दोघांनी नाही मोडलेला असं नाहीये. रोहित शर्माच्या नावावरती 3 डबल सेंचुरीज आहेत. विराट कोहली सचिनच्या नंतर आज दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे की ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती वनडेमध्ये सर्वात जास्त धावा केलेल्या आहेत. त्यामुळे सिद्ध करण्यासारखं. पण दुसरी एक लक्षात घ्या गोष्ट की 2027चा वर्ल्ड कप अजून खूप लांब आहे. त्यावेळेस आज या दोघांनी फार अंतराच्या नंतर वनडेमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यावेळेस त्यांच्यामध्ये ती भूक आहे का, तो फॉर्म त्यांचा कायम आहे का, हे पाहणं खूप महत्वाचं होतं आणि मला वाटतं या दृष्टीने ही मालिका खूप महत्वाची होती. दुसरं या मालिकेचं महत्व म्हणजे शुभमन गिलकडे जी जाणार होती ती कॅप्टन्सी, त्या दृष्टीने ही मालिका खूप महत्वाची होती. शुभमन गिल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती बऱ्यापैकी स्थिरावला आहे, एक खेळाडू म्हणून, एक फलंदाज म्हणून, आणि त्याच्याकडे आता नव्याने ही भारताची कॅप्टन्शिप आलेली आहे. पण फलंदाज म्हणून तो या स्पर्धेत थोडासा मागे राहिलेला आपल्याला दिसला. कदाचित कॅप्टनशिपचं दडपण म्हणा किंवा दुसऱ्या सामन्यात आपण पाहिलं होतं की रोहित शर्माने खूप संत गतीने सुरुवात केली होती. तब्बल 8 धावा करण्यासाठी रोहित शर्माला 25 चेंडू खेळावे लागले होते आणि त्याच्यानंतर त्याला त्या 8 धावा जमवता आल्या होत्या.
आणि कदाचित याचा दबाव देत त्याने एक फटका मारला होता की ज्याच्यावरती तो झेलबाद झाला. तिसऱ्या सामन्यात खरं तर असं वाटलं होतं की शुभमन गिल आज कुठेतरी मोठी खेळी करू शकेल, पण त्याला नाही करता आली ती खेळी. काही हरकत नाही, शुभमन गिलच्या फलंदाजीच्या तंत्राबद्दल शंका घेण्याचं काहीही कारण नाही. तो एक अफलातून फलंदाज आहे, उच्च दर्जाचा फलंदाज आहे आणि भविष्यात तो भारतासाठी नक्कीच चांगली कामगिरी करेल. पण मैदानात कॅप्टन म्हणून त्याचं जे वावरण होतं, एक लक्षात घ्या, प्रतिस्पर्धी कोण होता आपला? ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियाची कॅप्टनशिप कोण करत होता? मिचेल मार्श करत होता. मिचेल मार्श ही तसा म्हणलं तर कॅप्टन म्हणून नौखाच हा सुद्धा. हा, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती मिचेल मार्शचा अनुभव शुभमन गिलपेक्षा नक्कीच जास्त आहे आणि कॅप्टनशिप करताना दोघांच्या कॅप्टनशिपमध्ये हा फरक तुम्हाला नक्की जाणवला असेल. मिचेल मार्शने ज्या पद्धतीने त्याचे गोलंदाज हाताळले किंवा ओपनिंगला येऊन जी जबाबदारीने स्वतःच्याने जी फलंदाजी केली तीनही सामन्यांमध्ये, ती आपण पाहिलेली आहे. सो शुभमन गिलला हे कुठेतरी नाही करता आलं. पण हा, तो आता नौका आहे, त्याला 2 गुरु आहेत या आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. विराट कोहली आणि रोहित शर्मा त्याला पूर्ण जणू काही ट्रेनिंग देतात असंच चित्र संपूर्ण या सामन्यादरम्यान होतं. त्यांनी त्याला सोबत घेऊन हा सामना चालवला, आपण पाहिलं सर्वांनी हे सर्व टीव्ही वरती. सो आय होप की भारताचं भविष्य उज्ज्वल हातात आहे. जोपर्यंत भारताकडे असे दर्जेदार खेळाडू आहेत की जे जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवण्यात बिलीव्ह करतात, विश्वास ठेवतात, तोपर्यंत भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. तो शुभमन गिललाही ही संधी आहे. त्यानेही एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे या दोघांकडून त्यांचे गुण शिकण्याचा प्रयत्न केला, हे आपल्याला नक्कीच मैदानावरती जाणवलं. मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची जी मधली खेळी होती, ऑस्ट्रेलियाकडे जर का सुरुवातीला तुम्ही बघाल तर टॉप ऑर्डरला ट्रॅव्हिस हेड होता आणि मिचेल मार्श होता. त्याच्यानंतरचे जे फलंदाज होते ऑस्ट्रेलियाकडे, त्यांच्याकडे पुरेसा अनुभव नाहीये. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा फारसा अनुभव त्यांच्याकडे नाहीये. मग तो रॅनशॉ असेल, नंतर कॉनोली असेल किंवा शॉर्ट असेल, हे जे त्यांचे फलंदाज होते यांच्याकडे फारसा अनुभव नाहीये. पण त्यांनी दुसऱ्या सामन्यात ज्या पद्धतीने जबाबदारी घेऊन खेळ केला, हे नक्कीच कौतुक करण्यासारखं होतं. त्याच पद्धतीने तुम्ही बघितलं असेल झेवियर बार्टलेट, ज्याला दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली होती. तुम्ही बघितलं असेल की मिचेल मार्शने स्टार्कला 2 ओव्हर नंतर हटवलं होतं, कारण की त्याने पाहिलं की स्टार्कला शुभमन गिल अगदी सहजरित्या खेळतोय. त्याच्यानंतर त्याने मिचेल स्टार्कला हटवून झेवियर बार्टलेटला तिथे टाकलं आणि त्याच्यानंतर झेवियर बार्टलेटने त्याच्यासाठी विकेट्स घेऊन दिल्या. विराट कोहलीला LBW केलं. आणि हे असतं की एक नौका खेळाडूला ज्यावेळेस आत्मविश्वास दिला जातो कॅप्टनकडनं, त्यावेळेस त्याच्या खेळामध्ये कसा फरक येतो तो आपण इथे बघितला. सो मिचेल मार्श कॅप्टन म्हणून थोडासा उजवा ठरलेला आहे या सिरीज दरम्यान, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, खूप टीका झाली होती हर्षित राणावरती की तो 3 फॉर्मॅट प्लेअर नाहीये, तो IPLचा प्रॉडक्ट आहे, फक्त IPL खेळून संघात आलेला आहे, संघात स्वतःची जागा केलेली आहे, गंभीरचा फेवरेट वगैरे आहे, असं बरंच काही बोललं होतं. त्याच्यावरती खूप टीका केली होती. त्याच्या स्किल्स वरती संशय घेतला होता. अगदी मीही अपवाद नाहीये, मीही क्रिकेट प्रेमी आहे आणि मैदानाच्या बाजूला बसून आपण सर्वांनीच ते केलेलं आहे. पण दुसऱ्या सामन्यामध्ये ज्यावेळेस तळाला फलंदाजीला येऊन हर्षित राणाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि भारताला एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली, हे आपण सगळ्यांनी कुठेतरी बघितलंय. आणि हा हर्षित राणा हा मॅच्युरिटीच्या दिशेने जाणार हे त्याचं पहिलं पाऊल होतं, असं म्हणायला हरकत नाही. आणि याची प्रचिती आपल्याला तिसऱ्या सामन्यात आली, कारण की हर्षित राणाने तिसऱ्या सामन्यात ज्या पद्धतीने बॉलिंग केली, एक लक्षात घ्या, दुसऱ्या सामन्यामध्ये भारताकडे जास्त मोठी धावसंख्या नव्हती डिफेंड करायला. तिथे आपल्याला मधल्या पिरियडमध्ये म्हणजे 15 ते 40 ओव्हर्समध्ये आपल्याला विकेट्सची गरज होती की ज्या मिळाल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी छोट्या 50-55 रनच्या पार्टनरशिप तिथे केल्या, जे त्यांना तिसऱ्या सामन्यात नाही करता आलं, कारण हर्षित राणाने इथे मधल्या फळीतल्या विकेट्स घेतल्या होत्या. आणि हे जे आहे हे आपल्याला मधल्याच्या ओव्हर्समध्ये विकेट्स घेणं जे महत्वाचं होतं, हे केल्यानंतर हर्षित राणाने हे दाखवून दिलं की तो विकेट्स घेऊ शकतो आणि या संघात त्याची जागा काही दिवसांसाठी का होईना आपण त्याला द्यायला हवी, त्याला एक संधी नक्कीच मिळायला हवी. तुम्ही बरेच जण म्हणतात की तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती डायरेक्ट खेळायला आलेला आहे, रणजीमध्ये त्याचं फारसं योगदान नाहीये. पण मित्रांनो, IPL मधून भारतात बरेचसे असे खेळाडू आलेले आहेत भारतीय संघामध्ये की जे आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप चांगली कामगिरी करतायत. सो असं नाही की रणजी खेळून आला म्हणूनच तो चांगली कामगिरी करेल. ऑब्व्हियसली रणजी हा एक टप्पा आहे, ही एक सिक्वेन्स आहे आणि या सिक्वेन्सने सगळ्यांनी यावं हे मलाही मान्य आहे. पण ठीक आहे, एक्सेप्शन म्हणून आज जर संधी मिळालीच आहे त्याला, तर आपण थोडासा वेळ त्याला नक्कीच द्यायला हवा. हर्षित राणाने तिसऱ्या सामन्यात दाखवून दिलं की त्याला जी संधी मिळते ती का बरं योग्य आहे. अक्षर पटेलला रवींद्र जाडेजाच्या जागेवरती संधी मिळाली होती आणि आपल्या सर्वांना असं वाटत होतं की नाही, अक्षर पटेल दर्जेदार फलंदाज आहे याच्याबद्दल कोणालाच संशय नव्हता, कारण की T20 स्पर्धेत त्याने त्याची चुणूक दाखवली होती. याही स्पर्धेत याही वेळेस त्याने ती चुणूक पुन्हा दाखवली आणि तो मधल्या फळीत एक दर्जेदार बॅट्समन म्हणून कसा उपयोगी येऊ शकतो हे त्यानं दाखवून दिलं. त्यामुळे अक्षर पटेलला या सामन्यासाठी पूर्ण मार्क्स दिला हवे. मित्रांनो, मोहम्मद सिराजला जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीमध्ये संधी मिळाली होती
आणि कुठेतरी असं वाटतं की त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा नाही घेतला. म्हणजे जर मोहम्मद सिराजची क्षमता आपल्या सर्वांनाच माहिती की ज्या पद्धतीने त्यानं प्रदर्शन आतापर्यंत केलेलं आहे, लिमिटेड ओव्हर्समध्ये जरूर त्याला थोडंसं भारतीय संघापासून थोडंसं लांब ठेवलेलं आहे, पण टेस्ट मॅचेसमध्ये त्याचं प्रदर्शन अफलातूनच होतं, आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि थोडीशी अपेक्षा इथे ज्यावेळेस बुमराह नसतो त्यावेळेस मोहम्मद सिराजकडनं आपल्या सर्वांच्या वाढतात. सो इनिशियल स्टेजला किंवा डावाच्या सुरुवातीला भारताला त्या विकेट्स मिळवून देणं खूप गरजेचं असतं. सो मला असं वाटत होतं की जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने ती जबाबदारी आणखीनही चांगल्या रीतीने पार पाडू शकला असता, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्या कॅपेबिलिटीबद्दल कोणालाही संशय नाही. अफलातूनच गोलंदाज आहे तो. मित्रांनो, कुलदीप हा एक असा स्पिनर होता की जो मधल्या ओव्हर्समध्ये आपल्याला विकेट्स मिळवून देतो, पण दुर्दैवानं त्याला संधी फारशी मिळत नाहीये. कारण की अक्षर पटेलही खेळतो, कारण की तो ऑलराऊंडर आहे, तो बॅटिंगही करू शकतो, तो बॉलिंगही करू शकतो, त्यात तो डावखुरा आहे, हा त्याचा एक प्लस पॉईंट होतो. जर का तुम्ही बघितली असेल की भारताची जी टॉप ऑर्डर आहे, विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, KL राहुल, हे सर्व राईट हँडेड बॅट्समन आहेत, एकही लेफ्ट हँडेड बॅट्समन नाहीये. आणि तिथं वेगळं पण जे घेऊन येतो बॅटिंगमध्ये ते अक्षर पटेल घेऊन येतो. कदाचित त्याच्यामुळे त्याला एक ऍडव्हान्टेज मिळतो. आणि मग असं होतं की मग कुलदीपला जागा मिळत नाही, आणि मधल्या ओव्हर्समध्ये जर का भारताला विकेट्स मिळवायच्या असतील तर आजच्या घडीला कुलदीप सारखा आक्रमक पर्याय भारताकडे सध्या तरी दिसत नाहीये. त्यामुळे कुलदीपला जेवढ्या जास्तीत जास्त मॅचेस आपण खेळवू, हे त्याचा स्वतःचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि भारतीय संघाने थोडंसं ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मित्रांनो, ऑस्ट्रेलियातर्फे जर म्हणाल तर मिचेल मार्शने त्याच्या गोलंदाजीतले बदल अफलातून केले होते. हेझलवूडने आणि स्टार्कने, स्टार्कचं ठीक आहे, स्टार्कसाठी थोडीशी ही सिरीज ॲव्हरेज राहिली असं म्हणावं लागेल, पण हेझलवूडने त्याच्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी केली. अनुभव काय असतो आणि घरेलू क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावरती खेळण्याचा अनुभव काय असतो आणि त्याचा फायदा कसा घेतात, हे हेझलवूडने अगदी दाखवून दिलं होतं. त्याला तितकीच चांगली साथ दिली ती झेवियर बार्टलेटने दिली. त्याच्यानंतर त्यांचे जे बॅट्समन आहेत मिडल ऑर्डरचे, त्यांनीही चांगला रेझिलियन्स दाखवला. भारतासमोर जी त्यांनी बॅटिंग केली, मॅच्युरिटी दाखवली बॅटिंग करताना. आणि ऑस्ट्रेलियाला कुठेतरी आश्वस्त असं वाटणार असंही त्यांची मिडल ऑर्डरची परफॉर्मन्स होता, असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, संपलेली आहे वन डेची सिरीज आणि आता लक्ष जे जाणार आहे ते जाणार आहे T20 मॅचेसमध्ये. भारत आता ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे 5 T20 मॅचेसमध्ये, की ज्यामध्ये सूर्यकुमार यादव हा भारताचा कॅप्टन राहील, शुभमन गिल हा तिथे व्हाईस कॅप्टन राहील. आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली मित्रांनो, ॲलेक्स कॅरीचा कॅच घेण्याच्या नादात श्रेयस अय्यरने, तो एक कॅच अफलातूनच होता आणि तो त्याने टिपला आणि ती विकेट खूप महत्वाची होती त्यावेळेस भारतासाठी. पण ही विकेट टिपताना श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यावेळेस त्याला जी दुखापत झाली होती छातीच्या भागामध्ये, ती थोडीशी गंभीर आहे आणि थोडासा आतल्या भागात रक्तस्राव होतोय अशा काही बातम्या आहेत. त्याला ICU मध्ये सुद्धा दाखल केलंय. त्याची जी ट्रीटमेंट आहे ती सिडनीच्या एका हॉस्पिटलमध्ये सुरू आहे, अशा काही बातम्या आहेत. तो लवकरात लवकर बरा व्हावा आणि त्याने पुन्हा दिमाखात भारतासाठी कामगिरी करण्यासाठी मैदानात पुनरागमन करावं अशी खरंच त्याला सदिच्छा, आणि लवकरात लवकर तो बरा होऊन मैदानावरती परत व्हावा अशी क्रिकेटप्रेमी म्हणून मी आशा करतो. मित्रांनो, T20 स्पर्धा सुरू होते आणि आता 5 सामन्यांची ही मालिका आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलेला आहे. आता फोकस जो जाणार आहे तिकडे. पण एक लक्षात घ्या, याच वेळेस भारतामध्ये महिलांचा वन डे वर्ल्ड कप सुरू आहे आणि याच्यामध्ये भारत हा सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. न्यूझीलंडवरती मात करून भारतीय संघाने सेमीफायनलमधलं आपली जागा निश्चित केली आहे. आता सेमीफायनलमध्ये भारताला सामना करावा लागणार आहे तो ऑस्ट्रेलियन संघाचा. ऑस्ट्रेलिया संघाची जी कामगिरी आहे ती या संपूर्ण स्पर्धेमध्ये वन डेच्या महिलांचा जो वर्ल्ड कप सुरू आहे या वन डेचा, याच्यात अफलातून राहिलेली आहे आणि भारतासमोर हे खूप मोठं आव्हान आहे. सो काहीसं लक्ष आपलं तिथंही राहणार आहे. सो बघूया, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. येणाऱ्या काळात T20 वरती आपण कव्हर करूया काही विषय, आणि त्याचबरोबर भारतामध्ये आपल्या ज्या रणरागिणी आहेत, ज्या मैदानावरती लढत आहेत, तिथे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आपली एक नजर तिथेही लागून राहणार आहे. सो येणाऱ्या काळात आपण याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवू. तोपर्यंत जर तुम्हाला चॅनल आवडत असेल, चॅनलवरचा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तेव्हा भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.